कर्जत आणि रायगड परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा असलेला पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। सुमारे 29.6 किलोमीटर लांबीच्या या नव्या कॉरिडॉरचे 85 ते 90% भौतिक काम पूर्ण झाले असून वर्षाखेर हा मार्ग कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीच्या निरीक्षणासाठी तयार करण्याचे नियोजन आहे। त्यामुळे कर्जतकरांना मुंबईकडे जाण्यासाठी लवकरच नवा रेल्वे पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून MUTP 3 अंतर्गत हा प्रकल्प राबवला जात आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 2782 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे। सध्या पनवेल कर्जत दरम्यान असलेल्या मार्गाचे दुहेरीकरण करून स्वतंत्र उपनगरीय मार्गिका तयार करण्यात येते आहे। नवीन मार्गिका सुरू झाल्यानंतर कर्जत परिसरातील प्रवाशांना कर्जत पनवेल मार्गे CSMT असा पर्यायी प्रवास करता येणार आहे। कल्याण CSMT मार्गावर काही कारणामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास पनवेल कर्जत मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणूनही उपयोग होऊ शकतो। त्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय नेटवर्कवरील ताण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे। या प्रकल्पामुळे कर्जत पनवेल नवी मुंबई आणि रायगड परिसरातील प्रवाशांची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। खासगी सरकारी आणि वनजमिनीचे आवश्यक संपादन पूर्ण झाले आहे। प्रकल्पातील चिखली आणि मोहापे येथील सबवेचे काम पूर्ण झाले, तसेच रोड ओव्हर ब्रिज क्रमांक 89-1 आणि 92 नागरिकांसाठी सुरू करण्यात आले। टनेल क्रमांक 1 आणि 3 मधील केबलिंगचे कामही पूर्ण झाले। मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू झाले। आतापर्यंत 4 किलोमीटर OHEचे काम पूर्ण झाले असून 4 किलोमीटर कॉन्टॅक्ट वायर टाकण्यात आली आहे। सुमारे 32 किलोमीटर ड्रॉपिंग वायरचे काम देखील सुरू झाले आहे। या मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरू झाल्यानंतर कर्जत परिसरातील नागरिकांना मुंबई गाठणं आता अधिक सोपं होणार आहे। त्यामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामासोबतच CRS तपासणी आणि त्यानंतर लोकल सेवा सुरू होण्याकडे प्रवाशांचं लक्ष लागले। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।